संभ्रांत झालेल्या अर्जुनाला भगवंतांनी दिली. आज तुमची माझी अवस्था तीच आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं आपल्या सगळ्यांना इथून जाताना एक वाउचर देऊन जायचंय देवाला. कसली पावती द्यायची? जी अर्जुनाला दिली. हातपाय गळून गेले. सिदंती मम गात्राणी म्हणणारा अर्जुन, भगवंत त्याला सांगतात उठ, युद्धाय कृतनिश्चय. आता उठ म्हणाले, झोपू नकोस, मरगळून जाऊ नकोस. कर्तव्य विन्मुख झाला होता, कर्तव्य प्रवृत्त बनवलं. 18 अध्यायी भगवद्गीता त्याला सांगावी, विश्वरूप दर्शन द्यावं. आणि मग शेवटच्या अध्यायामध्ये अर्जुनाची ही अवस्था आहे, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युतः स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. मग मिळणारी अनुभूती काय आहे हो? संतांचा स्पर्श, संतांचं जीवन दर्शन, संतांचं चरित्र जवळून अनुभवायला मिळालं ना. माऊलींची ज्ञानेश्वरी, आपण म्हणतो माऊली आमच्या सोबत नाही येत आता, ज्ञानेश्वरी आहे ना, जावं जवळ, घ्यावी हातात. आमची अडचण आहे, आम्ही म्हणतो आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही. प्रज्ञाचक्षु असलेले संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज अलीकडच्या काळातले संत, आणि आता आम्ही याची देही याची डोळा ज्यांना पाहतो, याच गादीवर मला वाटतं उद्याच ज्यांचं आगमन होणार आहे असे प्रज्ञाचक्षु, या काळातले प्रज्ञाचक्षु असलेले अत्यंत अधिकार संपन्न असे संत महात्मे मुकुंद काका जागदेवळेकर. माऊलींची किती कृपा असावी मला सांगा ना. आम्ही म्हणतो आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही, काकांनी मुखोद्गत करावी. आम्ही म्हणतो आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही. आमची अडचण ही आहे की आम्ही लेकरू व्हायला तयार नाही. आम्ही लेकरू व्हायला तयार नाही. अहंता आणि ममता या दोन गोष्टींनी आम्हाला इतकं छळलंय. अहंता माहितीये तुम्हाला? अहंता. ममता, ममता माहितीये का? ती नाही, ती सगळ्यांना माहितीये. ममता म्हणजे माझं, अहंता म्हणजे मी, मी आणि माझं, मी आणि माझं, माझं घर, माझा बंगला, माझी शेती, माझा मुलगा, माझी बायको, माझं 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 करता करता एक दिवस असं होतं, लाख कमाओ हीरा चांदी सोना मोती, लेकिन कफन को कभी जेब नहीं होती. नेता येतं घरून काही कुणाला. तो जगत जेता सिकंदर की कोण आपल्याला माहितीये, त्याचं नाव आपण घेतो बऱ्याचदा. त्यांनी जाताना म्हणे, तिरडीला मला बांधू नका म्हणाला, बांधताना माझे हात मोकळे सोडा, का तर मी काही घेऊन नाही चाललो, हे जगाला कळावं. तो जगत जेता होता म्हणे. मला असं वाटतं जगत जेता वगैरे काही नाही, कुणीतरी फुटके होते लुटेरे, ते आले आणि इथलं सोनं, इथलं ताग, इथलं लोखंड, इथलं संस्कार, इथली श्रीमंती सगळं नेऊन जाण्याच्या भानगडीत राष्ट्राभिमान सुद्धा लोकांचा स्वतःच्या पायाखाली, टाचेखाली तुडवून टाकला या लोकांनी. हजारो वर्षांचा इतिहास आहे या भूमीचा. अनेकांनी इथं आक्रमण केली, अनेकांनी इथला राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून टाकला. आणि एवढ्या वर्षानंतर आम्ही काय म्हणतो, जो जीता वही. आता कसे म्हणाल तुम्ही, तरी म्हणलेच हळूच, आलंच ते नॅचरली आहे तोंडातनं पटकन. आता ते इतकं मनावर बिंबलंय ना, आम्ही जो जीता वही सिकंदरच म्हणतो. अहो नाही हो, मी हात जोडून सांगते, जो जीता वही सिकंदर नाही, ते लुटेरे होते, ते अजिंक्य नव्हते. आजपासून म्हणी बदला, जो जीते वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जीता वही राणा प्रताप महाराणा प्रताप, जो जीते वही पृथ्वीराज चौहान, जो जीते वही राजा विक्रमादित्य. कितीतरी नावं सांगता येतील आपल्याला, कितीतरी नावं सांगता येतील. आजपासून यांची नावं उच्चारता क्षणी आपलं रक्त सळसळलं पाहिजे. का? आम्ही देवभूमीत राहतो, आम्ही संतांच्या भूमीत राहतो. इतरांनी आमचे पोवाडे गावेत. जगाच्या इतिहासामध्ये ललामभूत असलेल्या या भारत भूमीचा इतिहास आहे. म्हणून आज विश्वगुरु, आता तर काही आता बोलायचंच नाही कुणी, राम आमचा ब्रँड आहे आता, प्रभू रामचंद्र. बाकी तोंडच नाही उघडायचं आता कुणी, कारण आता वर्ष बरोबर होत आहे. दरवर्षी 22 जानेवारीला या हिंदुस्थानमध्ये दिवाळी साजरी केली जाणार. कारण राम विग्रहवान धर्म असं वसिष्ठांनी सांगून ठेवलं होतं. राम ही धर्माची मूर्ती आहे. आता इथे कोणी काही बोलायचंच नाही. त्यामुळे आम्ही इतके भाग्यवान आहोत की आम्ही रामाचे, कृष्णाचे वंशज आहोत. आम्हाला आमच्या पोरांच्या शाळेमध्ये कोणीतरी सांगितलं जातं की बाबा रे, इथे माणसाचा जन्म माकडापासून झालाय. तुम्हाला वाटतंय का हे काही खरं असावं? काही असं आपण माकडापासून झालो? हा, माकडासारखं वागतो कधी कधी, कधी कधी वर्तन असतं आमचं तसं, काय करणार त्याला. पण आम्ही माकडापासून जन्माला आलेलो नाही. तुम्ही भागवत कथा ऐकताय श्रोते हो, इतिहास आहे आपला. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलंय.
आपला इतिहास महर्षी व्यास वेदव्यास मुनी महाराज सांगतात आम्हाला, आम्ही कुणाचे वंशज आहोत, आम्ही कुणाचे वारसदार आहोत. तो डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत इंग्रज घेऊन आले, आमच्या पोरांच्या कानी कपाळी ओरडून तोच इतिहास सांगितला. आजही आमच्या शाळेतली 8वी 9वी 10वीची मुलं सांगतात आम्ही माकडापासून झालो. ते माकडाचं म्हणे शेपूट गळून पडलं, मग ते मग माकडापासून आम्ही निर्माण झालो माणूस. मग असं जर असेल तर आता जी माकडं दिसत आहेत त्यांचं काय करायचं? आता जे आजूबाजूला माकडं दिसतात आपल्या, त्यांचं काय करायचं? खरं सांगू का, मनू आणि शतरूपा हे या जगातलं पहिलं जोडपं आहे. मग त्यांच्यापासून निर्माण झाले म्हणून मनूचे आम्ही मानव, हो ना. ब्रह्मदेवांनी ही सृष्टी निर्माण करावी. आपण नेहमी रोज ऐकताच आहात, आपण मी नव्याने नाही सांगणार आपल्याला, पण इथं चंद्रवंश आणि सूर्यवंश असे 2 वंश होऊन गेले. चंद्रवंशामध्ये प्रभू गोपाल कृष्णांचा जन्म झाला, अवतार झाला. सूर्यवंशामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जन्म घेतात. प्रभू रामचंद्र स्वतःची आयडेंटिटी सांगतात, आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मज. मी दशरथाचा आत्मज आहे. सामान्य मनुष्याच्या सगळ्या मर्यादा मला लागू पडतात म्हणून मी मर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि इकडे स्वतःचं आयडेंटिफिकेशन गोपाल कृष्ण देतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. सगळं बाजूला ठेवा म्हणाले, म्हणून मी चोऱ्या केल्या पण मी श्रेष्ठ आहे. उत्तम खोटं बोलणं देवाला माहिती होतं. आईचा मार उत्तम खाल्ला म्हणून म्हणतात माझं अनुकरण करू नका, डोंट फॉलो मी. एक असं फोटो पाहिला होता मी गोपाल कृष्णांचा, त्याच्या खाली लिहिलेलं होतं डोंट फॉलो मी ओनली लव्ह मी. म्हणाले फक्त प्रेम करा माझ्यावर, थोर प्रेमाचा भुकेला. माझं अनुकरण करायला जाऊ नका, फसाल तुम्हीच. त्यामुळे हा इतिहास आहे या देशाचा, ही परंपरा या देशाची. यदुवंशामध्ये गोपाल कृष्ण जन्माला येतात, सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला येतात. त्याच यादवांच्या वंशामध्ये आता म्हणून गोपाल कृष्णांचं आडनाव काय? यादव ना. पण ते यादव म्हणाले गाईला चारा घालत होते, म्हणजे पुढे बोलायलाच पाहिजे का? त्या यादवांनी गाईला चारा घातला, गाईचं पालन केलं. आज आपण गोसेवक आहात इथे. इतकी सुंदर गोपालन, गोसंवर्धन आणि गोरक्षण हे 3ही भगवंतांचे छंद होते. म्हणून तर गोकुळाच्या काय आणि पुढे जाऊन द्वारकेच्या रस्त्यावर सवत्स गायी फिरायच्या. आज कत्तलगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये आणि कायद्याचं राज्य बेकायदेशीरपणे चालवणारी बरीच मंडळी आम्हाला दिसतात, गोहत्या प्रतिबंधक कायदा असताना सुद्धा. त्यामुळे ज्या भगवंतांनी गाईला चारा घातला ते भगवंत यदुवंशी होते, यादव होते. नंतरच्या यादवांनी गाईचा चारा खाल्ला, हाही इतिहास आपण जाणताय. गोपाल कृष्ण यदुवंशामध्ये यादवांचे पुढे होऊन पुढच्या काळामध्ये जाधव झाले. आणि इकडे सूर्यवंशामध्ये भोसले कुलोत्पन्न मालोजीराजे भोसले, वेरूळच्या घृष्णेश्वराचा कृपाशीर्वाद प्राप्त झालेले, त्यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले. इकडे जाधवांच्या घराण्यामध्ये सिंदखेड राजाला लखुजीराजे जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी याच राज्याची, या राष्ट्राची राजमाता आऊसाहेब मासाहेब जिजाऊंचा जन्म होतो. आणि मग भोसले जाधव एकत्र येतात. जिजाऊंचा विवाह शहाजी राजांसोबत होतो आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक शककर्ता राजा जन्माला येतो. चंद्रवंश आणि सूर्यवंश एकत्र येतात तेव्हा काय आनंद आहे. म्हणून आम्ही त्यांचे वारसदार आहोत, आम्ही त्यांचे वारसदार आहोत. ही संतांची भूमी आहे. ज्ञानोबा तुकोबा इथलं रसायन आहे आमच्या जगण्याचं, बोलण्याचं, वागण्याचं. आम्ही जगूच शकत नाही. माऊली नुसतं आर्त भावानी माऊलींना हाक जरी मारली ना तरी आमचे डोळे पाणावतात. समाधीला जाऊन आळंदीला मिठी मारावीशी वाटते का? ज्याला कुणी नाही ना त्याला माझ्या ज्ञानोबा आहेत, माऊली आहेत. ज्ञानराज माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, आई बनले. आणि असे संत कोण होते? नामदेव महाराज त्यांचं वर्णन करतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, अवतीर्ण प्रकट झाले, प्राकट्य झालं संतांचं. अवतरण, तरती हा शब्द आहे. तरती म्हणजे वर जाणं, तृ हा धातू आहे. तरती म्हणजे वर जाणं आणि अव हा उपसर्ग लागल्यामुळे अवतरती खाली आले संत. आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, काय काम आहे आमचं? आडराने भरले जग, ब्रह्ममूर्ती संत. म्हणून तर माऊलींच्या बद्दल वर्णन केलं ना आमच्या नाथ महाराजांनी. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा.
ज्ञानोबराय. रामेश्वर शास्त्रींनी तुकोबरायांचं वर्णन करताना सच्चिदानंद मूर्ती असं केलंय. सच्चिद आनंद साक्षात ब्रह्म हो. मग तीच ब्रह्माची मूर्त निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म सगुण साकार होतं संतांच्या रूपाने. आणि देवते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रत्येक कुळात प्रत्येक जातीत अहो भक्त कसाही असू दे किंवा कसाही जरी असला. ऐकता ना आपण सगळे जागे आहेत ना. मी म्हटलं भक्त कसाही असला किंवा कसाही जरी असला तरी सुद्धा देव आला राबला. कामारी बटिक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भला. भगवंतांनी यावं राबावं. सजन कसायांना मांस विकू लागले ना भगवंत. प्रत्येक कुळामध्ये संतांनी अवतार घेतले. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रत्येक कुळामध्ये. पण आपण महाराष्ट्रातली माणसं कधी कधी असं वाटतं आम्ही दुर्दैवी, कारण इथे ज्ञानोबराय अमुक एका वर्गात, तुकोबराय अमुक एका जातीतले, सावतामाळी अमुक एका जातीतले, गोरोबा काका अमुक एका जातीत, सेनानावी अमुक एका जातीत, असं म्हणून आम्ही संतांना जातीत वाटलो. आणि दुर्दैवानी संतांना जातीत वाटलो म्हणून आम्ही आता मातीत जाऊ की काय अशी वेळ आली. आम्ही सर्व एका धर्माचे अनुयायी आहोत. एका धर्म छत्राखाली आम्ही असावं. जो आमची धारणा करणारे असा धर्म, अशा हिंदू धर्माचे आम्ही पाईक आहोत. याची जाणीव या महाराष्ट्रात नव्हे या देशामध्ये प्रत्येक घरात आणि प्रत्येक लेकरापर्यंत जावी ही वडीलधाऱ्यांची खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात येथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची हेर अनुष्ठिती सामान्य सकल ब्रह्ममूर्ती संत. ब्रह्मच अवतीर्ण झालं. निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म सगुण साकार रूपामध्ये संतांच्या रूपाने अवतीर्ण झालं. दाजी महाराजांच्या रूपाने अवतीर्ण झालं. या भूमीला दासगणू महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी आहे. या भूमीला दत्त संप्रदायाचे अधिकारी संत वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांचा स्पर्श आहे. किती भाग्य आहे आपलं. संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. आणि आता इथे आम्ही जन्माला आलो याचं कारण एकच आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून देव इथे जन्माला घालतो आम्हाला. मग या भूमीमध्ये जन्माला आल्यानंतर आता हा जो भवसागर आहे तो आम्हाला पार करता आला पाहिजे. ब्रह्ममूर्त असलेल्या संतांचं अस्तित्व, त्यांचा परिचय आम्हाला करून घ्यावा लागेल. कसा आहे हो ब्रह्म. चराचर सृष्टीमध्ये संत विश्वाकार आहेत म्हणाले. दाजी महाराजांचा उद्या जन्मोत्सव आपण साजरा करता आहात. महाराज देहानी जरी इथे नसले तरी चैतन्य रूपाने ते इथे आहेत याची प्रचिती आपण अनेक मंडळी घेत असाल. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वत्र ते तत्वज्ञ आणि संत स्वीकारिती असं म्हटलंय. त्यामुळे संत विश्वाकार असलेले संत ओळखायचं कसं. समर्थ संप्रदायामध्ये समर्थ पंचायतनामध्ये 5 संतांचं वर्णन आहे. समर्थ रामदास स्वामी सज्जनगडचे. आणि त्याच समर्थ पंचायतनातलं एक नाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये निगडी नावाचं गाव आहे. तिथले रंगनाथ स्वामी निगडीकर. खूप गोड प्रसंग सांगितला समर्थांच्या चरित्रातला. रंगनाथ स्वामींनी आपल्या शिष्याला पाठवलं होतं. चाफळला समर्थ मुक्कामी होते क्षेत्रामध्ये. आणि आपल्या शिष्याला म्हणाले ही वाटी घे आणि समर्थांकडे जा आणि सांग या वाटीत ब्रह्म भरून मागितलंय बरं का. ब्रह्म भरून मागितले. म्हणाले जाशील का. तो म्हणाला हो. रिकामी वाटी होती. त्यांनी आपली झोळीत टाकली आणि निघाला. समर्थांच्या समोर येऊन उभा राहिला. महाराज स्वामीजींनी पाठवलंय. त्या झोळीतनं ती वाटी काढली आणि म्हणाला महाराज याच्यात स्वामीजींनी ब्रह्म भरून मागितलंय म्हणले. समर्थ हसले आणि त्या शिष्याला म्हणाले बाबा रे या वाटीमध्ये आधीच ब्रह्म आहे. ती वाटी स्वामीजींना सांग आधी रिकामी करून द्या मग मी याच्यात ब्रह्म भरतो म्हणाले. ऐकताय ना. जागेत ना सगळे. या वाटीमध्ये आधीच काठोकाठ भरलेलं ब्रह्म आहे म्हणाले. ही वाटी जा माघारी घेऊन जा आणि स्वामीजींना सांग ही रिकामी करा मग मी ब्रह्म भरून देतो. ते दोघही अधिकारी संत होते. परीक्षा या शिष्याची होती. त्याला असं वाटलं खरंच या वाटीत ब्रह्म भरले. समर्थ म्हणले काठोकाठ भरले. तो म्हणला मी अशी उपडी करून आणली होती म्हणाले जुळीत. समर्थ म्हणले बरं झालं सांडलं नाही ब्रह्म. कसा आहे भगवंत. सुवर्णाचे मणी केले. माऊली काय सुंदर संतांचं भगवंतांचं व्यापकत्व त्या ब्रह्माचं व्यापकत्व सांगतात. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती होविले
तैसे म्या जग धरिले सबाय अभ्यंतरी. सोन्याचा मणी घेतला, सोन्याचीच तार घेतली. माऊली दृष्टांत देतात, सोनं आहे ना आपल्या परिचयाचं, कांचन सोनं. भगवंतांचं रूप आहे ते, विभूती सांगितली विभूती योगामध्ये. सुवर्ण ही भगवंतांची विभूती एक प्रकारे. म्हणून सुवर्ण कधीही पायात घालायचं नसतं. महिला वर्ग जोडवी पैंजण कधीही सोन्याचं नसावं. तुम्ही म्हणाल असलं तर काय करायचं, आहे माझ्या गाडीत जागा. अहो सुवर्णाचे मणी केले, माऊलीने दृष्टांत दिला. बाकी काही नाही तरी आम्हाला सोन्याचा भाव चढलेला उतरलेला महिला वर्गाला माहिती असतो की नाही. आणि आमच्या या महिला वर्गासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं तुम्ही सगळे. आज आमचा दिवस आहे. टाळ्या कमी पडतात तुमच्या का? का बरं वाजवायच्या टाळ्या महिला वर्गासाठी? ते स्त्री शक्तीचं प्रतीक आहे. आज त्या आहेत म्हणून सगळा संसार सुरळीत चाललेला असतो. हे इथं आहेत तरी मी बोलतेय बरं का. आपल्या घरात आवाज आपलाच असतो ना. आणि आपण सगळ्या लाडक्या बहिणी आहे. आपली काय हवाच आहे की नाही आता सध्या? आपली झालेत ना हप्ते जमा आजचे, म्हणजे या महिन्याचे की नाही अजून? अहो सगळीकडे एसटीत सुद्धा आपणच आहे की नाही आता? मग एकदा जय जयकार करा बरं आपण सगळ्या. जगदंबा माता की. आवाज कमी आहे टाकळीच्या महिलांचा बरं का. एकदा खडखडीत आवाज येऊ द्या. घरात आपला असतो की नाही आवाज, मग इथे सुद्धा आपला आला पाहिजे. ओव्या म्हणायला सांगितलं तर किती सुंदर ओव्या म्हणतात माझ्या महिला वर्ग. ऐकायचंय का तुम्हाला? ऐकायचंय का? जनाबाई किती गोड गातात बघा. सुंदर माझा जात ग बाई राम नाम गात ग. मोठ्या आवाजात म्हणा, मागच्या महिला. सुंदर माझा जात ग बाई राम नाम गात ग. क्या बात आहे, वा. थोडा अजून वाढेल का आवाज? म्हणजे मी एकटी गाते आणि आपण सगळे गाताय. खडखडीत आवाज येऊ द्या ना, जमेल? सासू सासरे नणंदबाई, सासू सासरे नणंदबाई, जाच पार करते ग. सुंदर माझा जात ग बाई राम नाम गात ग. सगळ्यांचा आवाज येऊ द्या. जीव शिव दोन पुंडे, जीव शिव दोन पुंडे. मागे ज्या जात्याला असती ग. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझं जात ग बाई राम नाम. जनी म्हणे जनार्दना, बाबा जनी म्हणे जनार्दना. मागे आवाज वाढू द्या. सोसेना हा जाच रे, धाव पाव गरुड ध्वजा, धाव पाव गरुड ध्वजा, लावी मला हात रे. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग. संतांनी आम्हाला उत्तम प्रपंच करायला सुद्धा शिकवलं. आणि तो प्रपंच करता करता तुमच्या माझ्या उद्धारा करता आले ना हो. इथे सगळं सोसलं ना हो. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. जगाने दिलेले मान अपमानाचे सगळे आघात सहन केले. मला असं एखादं संत विभूतिमत्व दाखवा की त्यांना ते असताना एखादा नोबेल प्राइज मिळाले, एखादा पुरस्कार मिळाला नाही. फक्त जगाकडून अवहेलनाच झाली, पण तरी सुद्धा जगाचं कल्याण चिंतन केलं. बरं असा एखादा संत सत्पुरुष मला सांगा. आपल्याला यादी माहितीये सगळ्या संतांची आपल्या, की फ्रस्ट्रेशन आलं म्हणून आत्महत्या केली. असं कोणी आहे एखादा संत? किती दुःख होतं, किती त्रास होता, किती यातना होत्या. आणि आम्ही प्रापंचिक माणसं संतांच्या पावलावरून चालायचं सोडून जीवनामध्ये नैराश्य. म्हणून मी मराठीत बोलले फ्रस्ट्रेशन. ते लवकर कळतं. 2 वर्षाचं पोरग सुद्धा टेन्शन मध्ये आहे आता. त्याच्या हातात मोबाईल घेऊ नका बरं. ते आकांड तांडव करते, घर डोक्यावर घेतय, त्यालाही टेन्शन आहे. त्याच्या मनासारखं नाही झालं की जेवताना मोबाईल लागतोय. सगळं करताना मूल आधी रडलं तर आमच्या जिजाऊ माऊली मांडीवर घ्यायच्या, पाळणा म्हणायच्या गोड त्याला.
गुणी बाळ पुरे नीज आता करी सखया. आता झोपायचं नाही, उठ रे उठ शिवराया. हा पाळणा त्यावेळेचा होता. तू खेळ असा खेळ खेळ जीवाचा, वीर श्री वीर रसाचा. समरात कधी पाठन दावी बेटा. ही शिकवणारी आई होती. कर सार्थ नाव मरहट्टा. मराठा म्हणजे जातीचे मराठी 96 कुळी 92 कुळी असलं डोक्यातनं काढा. महाराष्ट्रात राहतो तो मराठी. छत्रपतींच्या स्वराज्याची जाणीव ठेवून जगतो तो मराठी. छत्रपतींच्या बद्दल आदर ठेवतो तो मराठी. जो भगव्यासाठी लढतो तो मराठी आणि जो भगव्यासाठी धारातीर्थी पडतो तो मराठी. काय शिकवावं? श्रीरामाने रावण वधिला लढुनी, वानरा वीर जमवोनी. घे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी, गोविंद गोप जमवोनी. राजा ए राजा, तू तसा वीर होशील का? तलवार करी धरशील का? काय संस्कार होते. जमवुनी मावळे गडिका, रणिवधावया देश शत्रूचा वेळा. ओठ रे ओठ शिवराया, गुणी बाळ पुरे नीज आता करी सखया. ओठ रे ओठ शिवराया. इतके सुंदर संस्कार होते. आता आमचं बाळ रडलं की आई पाळणा टीव्ही समोर आणून ठेवते. टीव्हीवर नको ते सिरियल असतात, एखादं पिक्चरचं गाणं लागलेलं असतं आणि मग आपण म्हणतो आमचं पोरगं ऐकतच नाही. पाळणा कुणी ठेवला टीव्ही पुढे रडायला लागल्यावर? का संतांच्या या चरित्रांचं गायन करायचं? का महापुरुषांच्या चरित्राचं गायन करायचं? नामदेव महाराज म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, अहो कशा करता आले? उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पाऊले, नाम घेता बदली दोष जाती. म्हटले संतांचं नाम घ्या, संतांच्या वाटेवर चाला, बस डोळे झाकून चाललात तरी आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचणार. पण अडचण अशी, हा संसार काही केले आम्हाला इकडे येऊ देत नाही. अजिबात संसार आम्हाला सोडत नाही. खरं सांगा, संसार सोडत नाही आम्हाला, हो ना? महिला वर्ग काय अनुभव आहे आपला? संसाराने धरले आपल्याला की आपण त्याला धरले? मग सोडत नाही कसं म्हणता तुम्ही? आपण जागे आहात ना सगळे? परवा एक आजीबाई भेटल्या मला आणि त्यांच्या मुलाचं लग्न झालं होतं. सुनबाई घरात आल्या नवीन नवीन. म्हटलं महिना उलटून गेला आणि कसं काय वाटतंय? म्हटलं मावशी कसा अनुभव आहे, काय आहे? लक्ष्मीच्या पावलांनी सुनबाई घरात आली. सगळं छान चाललंय का? कुठलं काय म्हणाले? अगं नवलाईचे 9 दिवस आपल्याकडे म्हण आहे. हा संपले. माझा मुलगा माझ्याशी बोलत सुद्धा नाही, सारखा आई 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 म्हणून माझ्या पत्राला धरून असायचं. आता माझ्याकडे बघत सुद्धा नाही. माझा मुलगा बदलला आणि बायकोचा इकडून आलाय शब्द बरोबर आहे की नाही? तुझ्याचा त्याचा अनुभव काय झालं मला नाही माहिती, पण माझा मुलगा खूप बदलून गेला ग बाई. काय सांगू तुला? मी मनात म्हटलं मावशीबाई, काही वर्षांपूर्वी तुम्ही जे वागलाय त्याचं व्याजासकट म्हणजे व्याज परत मिळते असं समजा ना. भगवंत काही ठेवत नाही, सगळ्या इथंच फिरावं लागतं प्रत्येकाला. मग म्हणाले जाऊ दे ना, म्हटलं काळजी करू नका, हा जगाचा नियम आहे, जगरहाट आहे. मुलीचं कसं आहे? तिचंही लग्न झालंय, ती सुखी आहे का तिच्या प्रपंचामध्ये? हा तिचं एकदम छान आहे म्हणले, जावयाला असं मुठीत ठेवले म्हणजे ते चालतंय आणि इथं अडचण आहे. मग हे जे सुख आहे आणि हे जे दुःख आहे यातलं काहीतरी खरं आहे का हो? काहीच खरं नाही. सुखाचा नाणं उचललं की पाठीमागे दुःखाचा काटा आहेच. मग या पलीकडे सुखही नको आणि दुःखही नको, आम्हाला आनंद स्वरूप अवस्था अनुभवायची आहे. कारण आनंद हा मराठी भाषेतला असा शब्द आहे की ज्याला विरुद्धार्थी शब्दच नाहीये. असेल तर मला सांगा कीर्तन झाल्यावर. नाहीये. तुम्ही म्हणाल दुःख, नाही, तो सुखाचा विरुद्धार्थी शब्द आहे. आणि आनंद स्वरूप कोण आहे? तर साक्षात परब्रह्म आहे. ब्रह्म हे आनंदाचं स्वरूप लक्षण आहे. ब्रह्माचं स्वरूप लक्षण आहे आनंद. सच्चिद आनंद असा भागवतातला पहिला श्लोक
स्वरूप आहे की नाही, सच्चिदानंद रूपाय, तो आनंद स्वरूप आहे. मग असं ते ब्रह्म, तो ब्रह्म साम्राज्याचा आनंद तुम्हाला मला देण्याकरता सेवितो हा रस वाटितो अनेका घ्याले होऊ नका रानभरी म्हणून संत अवतीर्ण झाले आणि जगाला टाहो पडून सांगितलं की बाबा रे, मी जी नाव सांगतोय ना त्या नावेत एकदा बसा, अशीच सांगड बांधा आणि काय करा, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे. सांगड बांधा रे भक्तीची. बिडीला आवाज आहे जरा. सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, बांधा रे भक्तीची, बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे, सांगड बांधा रे बाबा. लाटा उसळती विषयांच्या लाटा, विषयांच्या लाटा, लाटा उसळती विषयांच्या, बहुत प्रपंचाच्या, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे बाबा. सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, बांधा रे भक्तीची, बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे बाबा. आपण सगळ्यांनी अशी सांगड बांधावी, त्याच्यामध्ये बसावं आणि हा भवसागर पार करताना फक्त संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालावं. तेणेची पंथी चालो जाता न पडेची बनता कुठे काही. काय होतं, नामदेव महाराज अभंगाच्या या 3ऱ्या चरणामध्ये आम्हाला सांगतात, होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धारतो. कितीही पापी असू दे, कितीही पापात्मा असू दे, पण संतांच्या सहवासात गेला ना की त्याचा उद्धार झालाच म्हणून समजा. म्हणून आमच्या ठिकाणच्या वासनांचा नाश करणार. आपण तिकडे का पाहताय महिला वर्ग, माझं वजन कमी होतंय ना, मग काय झालंय, नाही ना काही, एकदा खणखणीत नाम घ्या बरं. म्हणून म्हटलं वारकरी संप्रदायाची आपल्याला सवय आहे कीर्तनाची. विठ्ठल 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 म्हटलं की अशी ब्रह्मानंदी समजा टाळी लागलीच तर आपण ठाडकन जागे होतो. इथं ती सोयी नाही. एकदा भजन करूया, खणखणीत नाम घ्या. आपण आख्यानाला सुरुवात करूया. नारदीय कीर्तनामध्ये 2 भाग असतात, पूर्वरंग आणि उत्तररंग. तसा जीवनामध्ये आम्हाला पूर्वरंग फार आवडतो. आयुष्यामध्ये पूर्वरंग फार आवडतो, कारण 40 ओलांडताना एखादा केस लुकला आरशात तर आम्हाला फार वाईट वाटतं. पण देवाने आम्हाला निरोप दिलेला असतो,
म्हणतो की बाई ग झाला आता तुझा उत्तरंग चालू, पण आम्ही ते मान्य करत नाही, आम्ही त्याला डाय करतो. बरोबर ना? परवा अशीच नारदीय कीर्तन आमची चालू होती, उत्सव चालू होता 7 दिवसांचा, आणि असा श्रोता होता. मी म्हटलं मला जरा काळे केस अपेक्षित आहेत उद्या. म्हणजे मला असं म्हणायचं होतं तरुण मंडळी कीर्तनामध्ये पाहिजे. जर भगतसिंग सांगायचे असतील, राणी लक्ष्मी सांगायची असेल, छत्रपतींचं चरित्र सांगायचं असेल, मदनलाल धिंगरा सांगायचे असतील, तर मग आम्हाला तरुण मंडळी नकोत का समोर? 60-70 ओलांडल्यांना मग काय सांगायचे झाशीची राणी असा विचार, म्हणून तरुण मुली पाहिजेत, तरुण मंडळी पाहिजेत असा माझा म्हणण्याचा भाव होता. म्हणून मी म्हटलं जरा काळे केस उद्या अपेक्षित आहेत. काय सांगू तुम्हाला, सगळे तुम्हाला कळलं म्हणजे आम्ही जागेवर डाय व्हायची वेळ आली. पंढरीनाथ भगवान की. मी पूर्वरंग लवकर संपवते, एक दृष्टांत देते मग भजन करूया आपण. काय होतं, होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपेत त्वरित उद्धार होतो. कितीही दुराचारी असला तरी उद्धार होतो संतांच्या दर्शनाने, सहज स्पर्शाने. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय. काय जीवन आहे, काय चरित्र आहे. महाराज घरामध्ये सगळा प्रपंच बाजूला ठेवला. हो, 18-20 दारिद्र्य महाराजांच्या घरात. खरं तर 18-20 दारिद्र्य अशी ती म्हण आहे. अपभ्रंशाने 18-20 दारिद्र्य झालं. इतकं दारिद्र्य. पूर्वी घेणाऱ्यांच्या रांगा असायच्या दुकानामध्ये, पण बघता बघता डोळ्यासमोर दारिद्र्य आलं. मग आमच्या जिजाई आई साहेब पांडुरंगाशी वैर घ्यायला लागल्या. काळतोंड्या, काळ्या, मेल्या, मुडद्या, अरे तुझ्या बाई माझ्या नवऱ्यानी संसाराचा पार इस्कोट करून टाकला. त्यांची खूप मोठी डिक्शनरी होती, मी इथं सगळे नाही बोलू शकत. प्रचंड पांडुरंगाला शिवांची लाखोली घालायची आई साहेब, पण तरी सुद्धा तुकोबराय म्हणायचे, आवले चिंता करू नकोस ग. कशी बाई चिंता करतीये? अगं ज्यानं चोच दिली तो चारा देणारच आहे. प्रपंचाला बाजूला सोडायचे, पण कधीतरी एखाद्या शेताची राखण करायला तुकोबराय जायचे. आणि ऊसाची शेती होती बर का. राखण छान केली म्हणून संध्याकाळी घरी जाताना मालकाने ऊसाची एक मोळी दिली तुकोबरायांच्या खांद्यावर. ऐकताय का? तुकोबरायांच्या खांद्यावर एक ऊसाची मोळी दिली. महाराज ती मोळी घेऊन घराकडे निघाले, आणि घरी येत असताना आपल्यासारखं नाही हो इकडच्या तिकडच्या गप्पा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम, सतत अनुसंधान नामाचं. महाराज चालत असताना काही मंडळी अशी लहान लहान मुलं आजूबाजूला फिरायला लागली. काहींनी मागून घेतले ऊस, काहींनी मागून घेतले. बरी या दुष्काळी पीडा केली. तासन तास कीर्तन करायचे तुकोबराय. कीर्तन करायला फक्त देहूत नाही, आता पंचक्रोशीत तुकोबरायांना बोलवायला लागली सगळी मंडळी. आणि देहूपासून जवळ असलेलं जिथे आजचं पुण्याचं विमानतळ आहे लोहगाव, त्या लोहगावामध्ये तुकोबरायांची कीर्तनं. महाराज कीर्तनाला उभे राहिले. शिवबा कासार नावाचे महाराजांचे टाळकरी होते, त्यांच्या घरात कीर्तन, वाड्यात कीर्तन झालं. छान कीर्तनाचा रंग भरला. पांडुरंग जणू काही कीर्तनात नाचला. इतकं सुंदर कीर्तन तुकोबरायांचं पार पडलं. आणि कीर्तन संपल्यानंतर आता तुकोबराय निघाले देहूकडे जायला. शिवबा कासार सांगतात, तुकोबा रहा आजच्या दिवस, म्हणाले रात्रीची वेळ जाऊ नका. पूर्वीचा काळ चालत प्रवास, पायी प्रवास. महाराज म्हणले नको, आवली चिडेल माझी, गेलो पाहिजे घरी. म्हणून तुकोबराय निघाले. आणि जात असताना अगदी मध्यरात्रीची वेळ, वाटेत चोरांचं टोळकं भेटलं तुकोबरायांना. एक 15-20 चोर समोरनं आले. आणि त्यांना बघून तुकोबराय म्हणतात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. या चोरांनी विचार केला, म्हणले अरे आपल्यातला नेहमीच एक चांगला गायब आहे, म्हणाले आज गैरहजर आहे, यांना घेऊया आपल्या सोबत, तेवढीच मदत होईल. तुकोबरायांना या सगळ्या मुलांनी विचारलं, तुकोबा आमच्या बरोबर याल का तुम्ही? काय करायचंय सुद्धा नाही विचारलं. बघा प्रतिक्रिया देतच नाहीत संत. चला म्हणले येतो. कुठे जायचं? तुम्ही आता कुठून आला? म्हणले शिवबा कासारांकडे कीर्तन झालं, नामसंकीर्तन. चला म्हणाले त्यांच्याच घरी. चला म्हणाले, फिरले माघारी. या सगळ्या 15-20 जणांना घेऊन तुकोबा स्वतः शिवबा कासारांच्या घरी जातात. सगळं माहितीये ना म्हणाले, आत कसं जायचं, दरवाजा कसा उघडायचा, सगळं माहितीये म्हणाले. चला आत. सगळ्यांना आतमध्ये घेऊन गेले. महाराज आतमध्ये कसा प्रवेश करायचा? महाराज आतमध्ये गेले. जे काही सामान हाताला लागेल म्हणाले ते आम्हाला द्याल का आणून? महाराज म्हणले हो. सगळं सामान या पोरांकडे महाराज द्यायला लागले. आणि हा कार्यक्रम चालू असताना बघता 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 पहाटेचे 4 वाजले. पहाटेचे 4 वाजल्याबरोबर तुकोबरायांच्या हातात एक कास्याची थाळी आली होती नेमकी, आणि एक उलट नव्हतं, लाट नव्हतं म्हणा. आणि आता पहाट झाल्यानंतर काय असतो ते सॅन्टा फॅन्टा ते रात्री येतात त्यांचे. आपले संत सकाळी येऊन सगळ्यांना जाग करतात, सगळ्यांना उठवतात. उठा जागे भारे आता भावे
पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माझा कवी व्यथा जन्माच्या अरे आता भावे चरणी माझा हे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माझा कवी व्यथा जन्माच्या उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा करुड पायी जातला वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे सोडून हात अहो झाला ना काकडा सुरू महाराजांचा आणि काकडा सुरू झाल्याबरोबर दण 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 ती थाळी आपटली जाते सगळे चोर म्हणले आता झाली पंचायत कुठून बुद्धी सुचली आम्ही घेऊन आलो लपा म्हणाले जिथं जागा मिळेल तिथे लपा आता ते 15-20 जण लपायला लागले सगळे लपून बसले ना आता शिवबा कासार घरातली मंडळी सगळी उठली तुकोबा अहो गेलाच नाही तुम्ही नाही गेलो म्हणले गेलो होतो मग परत आला हो परत आलो इथं काकडा करताय हो इथे काकडा करतोय घरी नाही गेला गेलो होतो ना परत आलाय परत आलो कोण आले बरोबर दिंडी आली म्हणते बरोबर यावं लागलं सगळ्यांना बाहेर सगळे बाहेर आले लावा म्हणले आता बुक्के घ्या म्हणाले हातात गळ्यात माळा घालून आणि याच्यातलेच निम्मे तुकोबरायांचे टाळकरी सुद्धा होते पुढच्या काळात काय परिणाम होऊ शकतो आपण कल्पना करा हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपेत त्वरित उद्धरतो म्हणून लक्षात घ्या या दाजी महाराजांच्या उत्सवामध्ये आपण सगळे इथे उपस्थित राहताना इथं जो आला इथला सेवेकरी अगदी सतरंजी उचलणारा सेवेकरी असू दे चहा वाटणारा सेवेकरी असू दे महाराजांचं त्याच्याकडे कटाक्ष आणि लक्ष आहे अत्यंत सुंदर उद्धार तुमचा माझा इथे आल्यावर होणार आहे नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे त्यांचा अखंड वास मला प्राप्त व्हावा अखंड सहवास प्राप्त व्हावा निशिदिनी ध्याये सत्संगती अखंडित नामा त्यांचा वासप आहे निशिदिनी ध्याये सत्संगती आणि अशी संगत अशा संतांचं जीवन कार्य काय असतं आता एकादशीचा पर्व काळ आहे पुत्रदा एकादशी आहे आणि अशा पर्व काळात घेतलेलं नाम हे आम्हाला जास्त फलप्राप्ती करून देतं हे मी सांगायला नको खणखणीत नाम घ्यायचं पूर्वरंग मी इथं संपवतीये अभंगाचा एकदा आठव करते गजल करूया आणि छोट्याशा वेळामध्ये उरलेल्या वेळामध्ये छोट्याशा स्वरूपामध्ये कथाभाग नारदीय कीर्तनाच्या पठणीनुसार सांगण्याचा प्रयत्न करते पंचमला येतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना उद्धराया आले
खणखणीत टाळी वाजवा, मस्त नाम घ्या माझ्या भजनासाठी. भजनातच टाळी वाजवा बरं का. आणि टाळी का वाजवायची कीर्तनातली? मोरोपंत पराडकर नावाचे बारामतीचे खूप मोठे आर्या आम्हाला ज्यांनी कीर्तन वृत्तामध्ये दिली बरं का. आता बारामती म्हटलं की बरेच मंडळी आपल्या समोर येतात, पण मोरोपंत हे बारामतीचे खूप मोठे कवी होऊन गेले पंत साहित्यामध्ये. त्यांनी एक आर्या दिली आम्हाला. ते म्हणाले टाळी का वाजवायची? टाळी मृदू रमणीसी, आर्या म्हणायचं बरं याला. सुश्लोक वामनाचा, ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची आणि आर्या मयूरपंतांची असं म्हटलंय ना. व्यवहारामध्ये बऱ्याच टाळ्या असतात, पण ही टाळी काय करते कीर्तनातली? तर जन्म आणि मरण दोन्ही टाळते. म्हणून ही टाळी चुकवायची नाही. काय म्हणाले? टाळी मृदू रमणीसी उच्च स्वरे कर टाळी. महिला वर्ग, आपण आता गॅसवर म्हणजे भाकरी परातीमध्ये थापत असाल, पण पूर्वीचा अजून जुना महिला वर्ग हातावर भाकरी असायची ना. भाकरीसाठी टाळी म्हणतो मित्रासी दे बघू टाळी. टिंगल झाली, चेष्टा झाली कुणाची की काय म्हणतो आपण मित्राला? दे टाळी. टाळा टाळी सटाळी त्यासी काळ कवटाळी. पोटाची एक टाळी तदुपरी दुसरी लागली ध्यान टाळी. टाळा टाळी सटाळी त्यासी काळ कवटाळी. जी टाळी जन्म मरणाते टाळी, म्हणून कीर्तनी वाजवा शुद्ध टाळी. पंढरीनाथ भगवान की. पूर्ण ब्रह्म हा मला पंढरीला जायचंय. अगं हट्ट करू नकोस, तुझी अवस्था बघ आता काय आहे. पंढरपूर 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 काय लावलेस? नाही, मला काय बी ठाव नाही, मला पंढरीला न्या. अहो पांडुरंग राज्याला माझ्या स्वप्नात आला आणि मला सांगितलं पंढरपूरला येऊन राहा, माझा प्रसाद तुला मिळेल. जगामध्ये 3 प्रकारचे हट्ट फार प्रसिद्ध आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती, राजहट्ट, बालहट्ट, बस
तुमच्याकडूनच उत्तर आलं. मग आमचे जुने कीर्तनकार सांगायचे, इथे या हट्टापुढे, हा जो तिसरा हट्ट आहे, इथे माणूस कितीही घट्ट असला तरी तो मठ्ठ राहतो म्हणाले. काही चालतच नाही. खूप समजूत घातली. अगं बाई ऐक, नको हट्ट करू. अशा अवस्थेमध्ये तुला पंढरपूरचा प्रवास झेपणार नाही, जमणार नाही. नरसी बामणी, नरसी ते पंढरपूर हा प्रवास काही साधा आहे का? बरं आता सारखा नाही ना. पूर्वीचा काळ बैलगाडीचा प्रवास, मजल दरमजल करत पंढरपूर गाठायचं. आणि हट्ट करू नको ग कोणाही म्हणून दामा शेट्टी सांगतायत, हट्ट करू नकोस. पण ऐकायला तयार नाही. पांडुरंग माझ्या स्वप्नात आला, मला म्हणाला पंढरीला येऊन राहा. चला नंदनी आपण पंढरपूरला जाऊया. पंढरीला जायचं 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 जायचं. झालं दुसऱ्या दिवशीची पहाट. बैलगाड्या जुंपल्या, बैल जुंपले गाडीला, निघाले. तर मजल दरमजल प्रवास सुरू झाला. आणि आता हातामध्ये 20 मिनिटं असल्यामुळे पंढरपूरला पोहोचले सुद्धा. पंढरीमध्ये पोहोचल्यानंतर पंढरपूरची संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती कपाळाला लावली. तोच पांडुरंग जो द्वापार युगामध्ये गोरज मुहूर्तावर भगवान गोपालकृष्ण गायींच्या मागे राहायचा. आणि गायींच्या खुरांनी उडालेली ती पायधूळ गायींची ती सर्वांगावर उडायची. म्हणून तो काळा असलेला, सावळा असलेला तो भगवंत पांढरा दिसायचा. म्हणून म्हणाले, मी रंगाने जरी काळा राहिलो तरी पांडुर आहे अंग ज्याचे, असा पांडुरंग म्हणून पुढच्या अवतारात जन्म घेईन, पुढचा अवतार घेईन. म्हणून तो सावळा विटेवर आहे, पण नाव पांडुरंग आहे त्याचं. त्या अवताराची आठवण करून देणारं ते नाव भगवंतांचं. त्या पंढरीश परमात्म्याच्या त्या भूमीमध्ये पाऊल ठेवलं मात्र आणि इतका आनंद झाला. धनी अहो बघा तरी हे पंढरी, बघा तरी हे पंढरी. सगळ्या संतांनी या पंढरीचं महिमान गायलं. आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. आधी रचिली, आधी रचिली. नामदेव महाराजांचाच अभंग आहे. आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली, हो आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली पंढरी. मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नभते चराचर, काय पंढरीचं महिमान. जेव्हा नभते चराचर तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. मग वैकुंठ नगरी, नगरी, मग वैकुंठ नगरी, नगरी. जेव्हा नमत्या गोदा गंगा, जेव्हा नमत्या गोदा गंगा. पंढरपुरामध्ये ही मंडळी येऊन राहिली. तिथेच उदरनिर्वाहाचं साधन शिंप्यांचं कुळ. त्यामुळे व्यवसाय निश्चित होता.
पंढरपूरच्या बाजारपेठेमध्येच दुकान उत्तम सुंदर थाटलं दामा शेट्टींनी, आणि उत्तम व्यवहार आणि उत्तम प्रपंच, आणि त्याच प्रपंचाला उत्तम अध्यात्माची जोड, उत्तम सुरळीत प्रपंच चालू झाला. अहो येता जाता उठत बसता कार्य करता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी अति सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी, अखंड चिंतन अखंड नामसाधना. गर्भवती असलेल्या गुणाई माता अखंड नामाच्या अनुसंधानात आहेत, आणि पांडुरंग परमात्म्याचं ध्यान करता करता दिवस पुढे निघून गेले. 9 महिने 9 मास उलटले, आणि एकादशीचाच दिवस, पण कार्तिक एकादशी, या एकादशीच्या दिवशी स्वतः भगवंतच जणू काही नामरूपाने जन्माला आले गोणाईंच्या पोटी, आणि संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा जन्म झाला. नाव ठेवलं नामदेव. भगवंतासाठी आपण इथं आलो, त्याच्या नामासाठी आलो, आणि त्यांनी दिलेला हा प्रसाद म्हणून नामदेव असं नाव ठेवलं. म्हणून पूर्वीची नावं सुद्धा अशीच असायची. आता काय कशाला बोलावं, सिरियल मधल्या नावांची क्रेज आहे. काही त्या नावाला अर्थ समजतो. छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, राणी लक्ष्मीबाईंचं नाव उच्चारलं तरी, आता पुण्यावरून मी पुण्यात राहते, पुणेकरांची खासियत काय सांगू. आचार्य आत्रे आमचे पुण्याचे प्रसिद्ध साहित्यिक आचार्य आत्रे, त्यांनी फार सुंदर वर्णन केलं होतं. आपल्या सगळ्यांना माहितीये पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर आहे, आणि त्या रंगमंदिरासमोर झाशीच्या राणीचा पुतळा आहे. नाव उच्चारलं की कार्य डोळ्यासमोर येतं, अशी नावं होती पूर्वी. शिवाजी म्हटलं की मुडद्यात सुद्धा प्राण यावा, एवढी ताकद त्या नावामध्ये. शिशिस्त वा वात्सल्य जी जिद्द यांचा त्रिवेणी संगम, ते शिवाजी महाराज. आणि त्या नारायण श्रीपाद राजहंस त्यांचं नाव बालगंधर्वांचं, आणि त्यांच्या बरोबर त्या नाट्यगृहासमोर झाशीच्या राणीचा पुतळा आहे. दामोदराला पाठीशी बांधलंय मुलाला, घोड्याने अशा दोन्ही टापावरती केलेल्या आहेत, आणि असा हातामध्ये शमशेर आहे. शत्रू सुद्धा घाबरून पळून जाईल. भल्या भल्या पुरुष संस्थानिकांनी मानात तुकवल्या, पण ही झाशीची रणचंडी कर्दन काढून त्यांच्या समोर उभी टाकली होती. म्हणजे त्या घोड्याने अशा दोन्ही टाचावरती केलेल्या आहेत. एका स्त्रीनी पुरुषांनी कसा पराक्रम करावा हे शिकवलं, ती झाशीची राणी. आणि एका पुरुषांनी स्त्रीनी कसं असावं, स्त्रीनी कसं चालावं, लाजावं हे शिकवलं, ते नारायण श्रीपाद राजहंस म्हणजे बालगंधर्व. दोघेही एका ठिकाणी आहेत. याला म्हणायचं पुणेकर, असं आत्रे म्हणायचे. बघा ही पुणेकरांची खासियत आहे. म्हणून माऊली म्हणाल्या पुण्याची गणना कोण करी. तुम्ही जागे असाल तर मग बघा बघा तुमचं तुम्ही काय हो, पुण्याची गणना म्हणले का माऊली. पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे त्याच्या पुण्याची गणना काय करावी, कोण करी. माऊलींचा प्रश्न आहे. त्यामुळे नाव मी सांगत होते, नाव ठेवलं. नामदेव महाराजांचं अत्यंत सुंदर असं नामदेव नामकरण झालं. आणि हा नामया, लहानपणापासून नामया नामया म्हणून हाक मारायचं दामा शेट्टी. घरामध्ये अत्यंत संस्कारांचं वातावरण. बघता 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 5 वर्षाचं वय झालं. आपल्या सगळ्यांना प्रसंग माहिती होते, हो मी नव्याने सांगते, अशातला भाग नाही. रोज पांडुरंगाला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय आपण भोजन ग्रहण करायचं नाही, हा रिवाज होता, हा नियम होता. त्यामुळे नैवेद्यम समर्पयामी हा भाव होता. आता समर्पण वगैरे सगळं बाजूला राहू दे. आता नैवेद्य ठेवतो, पाणी फिरवतो, लगेच काढून घेतो आपण. तर त्यांनी खाल्लं तर करायचं काय, ही भीती असते आपल्याला बहुतेक. म्हणून आपण लगेच, बर काही घरांमध्ये त्या ताटावर आधीच नाव कोरलेलं असतं, हो ते नैवेद्याचं पान तेवढं तुम्ही घ्या नंतर, नाही तर भाऊजी घेतील. भगवंत म्हणले आधीच लेबल लावलेलं ताट मला देता होय नैवेद्याचं पान. वारे वा. म्हणून म्हटलं भक्तीमध्ये आम्ही फार लबाडी करतो कधी कधी. देव आहे की नाही इथपासून आमची सुरुवात आहे. पण दामा शेट्टींचा नित्यक्रम असा होता, उदरनिर्वाह सुंदर चालू होता, व्यवहार सुरळीत होता. पण रोज रावणामध्ये जावं, पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करावा, त्याला अर्पण नैवेद्य केल्याशिवाय स्वतः अन्न ग्रहण भोजन ग्रहण करायचं नाही, हा नियम. आणि अखंड भजनामध्ये बघा, अन्न हे देहाचं भोजन आहे आणि भजन हे आत्म्याचं भोजन आहे. पण आपल्याकडे उलट असतं, भजनाला 8 आणि भोजनाला 60. हा नियम आहे ना. गर्दी असते की नाही.
पण भजनामध्ये आत्म्याचं भोजन जर काय असेल तर ते भजन अखंड भजनामध्ये राहावं. त्यामुळे या कुळामध्ये ही संतती जन्माला येते नामदेवांच्या रूपाने. रोजचा नित्यक्रम 5 वर्षाचे झाले नामदेव महाराज. आणि दामा शेट्टींनी एक दिवस नामदेवांना जवळ बोलावलं. संध्याकाळची वेळ सांगितलं, नामया उद्या मी पांडुरंग माझ्या कामासाठी परगावी जाणार आहे, तेव्हा नैवेद्याचं काम तू करशील का रे? पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करशील? नामदेव महाराज म्हणले हो लगेच. बाबा काही काळजी करू नका. 5 वर्षाचं वय होतं फक्त. 5. आठवून बघा आपल्या घरातली 5 वर्षाची लेकरं ते डीजे समोर नाचायला पुढे असतात, बरोबर पाऊलं थिरकतात. पण नामदेव महाराज का संतांची चरित्र ऐकायची. बाबा काळजी करू नका, मी त्या पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करतो म्हणाले. म्हणून ते नैवेद्याचं पान हातात मिळावं. सकाळी पहाटे उठले, दामाशेट्टी निघून गेले आणि गुणाई मातेच्या मागे लागले. आई लवकर कर, लवकर भोजन तयार कर, मला पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करायचंय, लवकर भोजन कर. गुणाई माता म्हणते, नामया कार्ट्या देव काही उठले उठले जेवणार आहे का रे? जरा धीर कर. माध्यान्नीची वेळ झाली, कसा बसा वेळ काढला. आई खूप भूक लागली ग मला. बाबांनी सांगितलंय देव जेवल्याशिवाय जेवायचं नाही. एवढंच लक्षात ठेवलं होतं. देव जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. त्यामुळे आई लवकर भोजनाचं ताट तयार कर, लवकर पान तयार कर. बरोबर माध्यान्नीच्या वेळेला छान केळीच्या पानामध्ये मस्त भोजन नैवेद्य समर्पण नैवेद्य तयार केला गुणाई मातेनी. आणि ते नैवेद्याचं पान घेऊन त्याच्यावर वरती एक केळीचं पान झाकलं आणि निघाले. तुडू धावत राहुळामध्ये पोहोचले. पांडुरंगाच्या समोर मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि म्हणले करा सुरुवात, आता करा सुरुवात देवा. तर एवढ्या अर्जवानी देव काही जेवणार होता का? आपल्याकडून जेवलाय का काय महिला वर्ग? बरं देव जेवत नाही म्हणून आपण रडलोय का कधी? आमचं लेकरू जेवलं नाही की आपण रडतो, पण देव जेवत नाही म्हणून आपण रडत नाही. नामदेव महाराजांची अवस्था 5 वर्षाचा लेकरू आहे. देवा जेवा की हो. माझे बाबा रोज तुम्हाला नैवेद्य घेऊन येतात, आज मी एवढसा लहान पोर आलोय म्हणून चवण्या डवण्या लावले की काय म्हणले. बऱ्या बोलानी जेवा. आई आपल्याला जे करते ते सगळं सुरू केलं आता, कारण इकडे पोटात भुकेनी हैराण झाले नामदेव महाराज. पहाटे उठले होते, लहान वय. देवा जेव की रे बाबा, मला भूक लागली. बाबा म्हणतात देव जेवल्याशिवाय जेवायचं नाही. मी किती भुकेला आहे तुला माहितीये का? जेव बरं, बऱ्या बोलानी जेव. डोळ्यात पाणी आलं. पांडुरंगा जेवा की हो. आसुबे दाटारी उभारून आसुबे दाटारी उभारून नाम वाट पाहे रात्रंदिवस, नाम वाट पाहे रात्रंदिवस. एकटशी घ्यावा माझी आठवण, एकटशी घ्यावा माझी आठवण. तेव्हा 11 वाजत आले. आता तरी जेव म्हणजे काटाच्या घड्याळाकडे कधी जेवायचं देव? देव काही आले ना, बोले ना, जेवे ना. नामदेव महाराजांनी वेगळा उपाय अवलंबला. म्हणाले घरी जाईन, चुलीतलं जळकं लाकूड घेऊन येईन, लाकडानं सडकून काढीन तुला. म्हणले जेव आता बऱ्या बोलायला. आई आपल्याला जे करते ते सगळं तिथं चाललं होतं. बऱ्या बोलाने जेव देवा. नाही हो, देव जेवायला तयार नाही. देव जेवायला तयार नाही. नामदेव महाराज सांगतात देवा आता जर जेवला नाहीस ना तर संध्याकाळी बाबा येतील. 5 वर्षाचं वय यशोदेव. बाबा येतील आणि मला म्हणतील नामया देव जेवला का? मग मी म्हणेन नाही. मग बाबांच्या हातनं मार खाण्यापेक्षा इथे तुझ्या पायरीवर डोकं आपटून जीव देतो. आता तरी जेव. अहो नुसते म्हणले नाही, धावले पायरीवर, थाडकन डोकं आपटणार. पण डोक्याला लागलंच नाही. डोक्याखाली मौसर हात लागला आणि गाभाऱ्यात आवाज आला, नामया दगडाचा देव कधी जेवतो का रे? पांडुरंगा. नामदेव महाराज म्हणतात मी काही वेडा नाही. दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास? साठून पुसून स्वच्छ कर म्हणले. आता सगळं ताट स्वच्छ करायला लावलं पांडुरंगाला. उशीर झाला बराच. घरी आले.
गुणाई माता ओट्यावर उभी आहेत. सांगितलं नाम्या कारक्या एवढा वेळ? अगं आई काय करू, किती नखरे लावले होते, जेवतच नव्हता. एवढा तुला धीर नाही धरवला, सगळं तिथं रावळत बसून तू संपवून आलायस आणि देव जेवला म्हणतोस. आई खरंच खरं सांग नामया, कुणी संपवलं? आई अगं ज्याच्यासाठी होतं त्याने संपवलं. नामया खोटं कधीपासून बोलायला लागलास रे? आई खोटं कसं बोलायचं तेच माहिती नाही. पण सांगावं लागतं आजच्या लेकरांना. का नामदेव महाराजांचं चरित्र ऐकायचं, का संत चरित्र ऐकायची? अहो गणपती उत्सव आला की डोक्याला टोपी घाल, कपाळाला एखादा गंध लाव. ते म्हणतं मी बरमुड्यावरच आरती करतो का? आई बिघडत नाही. बर गणपती बाप्पा एका बाजूला असतो आणि पडद्यामागे पत्त्यांचे डाव रंगतात. या महाराष्ट्रामध्ये इतकी भक्तीची विटंबना आपण करतो आपल्याच देवदेवतांची. बाकीच्या धर्म मंदिरामध्ये बघा किती शिस्त, बरोबर संध्याकाळच्या वेळी ती मंडळी जातात. पण आपल्या पोरांनी आपल्या जवळ बसावं, भगवद्गीतेचं पठण करावं असं आपल्याला नाही का वाटत? म्हणून येथ वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेवीती माऊली म्हणतात. नामदेव महाराज सांगतात आई खोटं कसं बोलायचं मला नाही ठाऊक ग. नामया खरं सांग काय झालं, कोण जेवलं? अगं आई देव जेवला. कोणी बघितलं? कोणी कशाला बघायला पाहिजे आई? या डोळ्यांनी मी ग पाहिला. आई मी बघितलं, आई या डोळ्यांनी पाहिलं. या डोळ्यांनी मी ग पाहिला. देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. या डोळ्यांनी मी ग पाहिला, या डोळ्यांनी मी ग पाहिला. देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला. बर का कमरेवरचा काढून हात. आई कसा जेवला सांगतो? आई आहे ना तयारी? झोप नाही ना आली, भूक नाही ना लागणार हे ऐकून? आज एकादशी आहे, अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे. उद्या द्वादशी आहे. त्यामुळे कमरेवरचा काढून हात, कालविला तो दूध भात. मुडी मुरडीचा कानावला ग. मुरडीचा कानावला माहितीये ना महिला वर्ग? आता जमत नाही कोणाला. अहो ते मगाशी जातो म्हटलं आपण, ते जातो सुद्धा आपल्याला कोणाला आता नवीन आमच्या पुण्यातल्या मुलीला तर अजिबात माहिती नाही. परवा एका माझ्या मैत्रिणीने मला विचारलं, त्या पुण्यातल्या एका मुलीने कॉलेजच्या विचारलं, म्हणाली ताई जात्यावर कसं बसायचं ग? म्हणलं बाई जात्यावर कसं बसायचं? जात्याच्या शेजारी बसायचं समोर, तो खुंट्याला हात लावायचा, मस्त पाय पसरायचा आणि मस्त ओवी घ्यायची. ती म्हणाली ओवी येत नाही मला, माझ्याकडे जातच नाही. म्हणलं राहू दे ना, मिक्सरवर म्हण. ओवी म्हणायला जात कशाला पाहिजे? जात तरी कुठं तानपुऱ्यासारखं वाजत होतं, त्याचा घरघर आवाज यायचा ना. पण पूर्वजांचं शहाणपण आम्हाला वापरता येत नाही. काय सुंदर नामदेवांचं भोजन भगवंत करतात. कमरेवरचा मुरडीचा कानवला, मोडी मुरडीचा कानवला ग, मोडी मुरडीचा कानवला ग. देव जेवला ग, देव जेवला, जेवला ग, देव जेवला. ओ रप्पगी ग, खीर
ऐकायची वेळ, दामाशेटी आले, पिशवी तिथंच टाकली, सगळं ऐकलं आपल्या लेकाचं आणि धावत राहुळात गेले. पांडुरंग, काय ऐकलं नामदेवाकडून मी? तू जेवलास त्याच्या हातनं? 5 वर्षाच्या माझ्या लेकराकडून तू भोजन केलंस? मी नाही खरं मानत. मला प्रत्यय द्यावा लागेल, मला पुरावा द्यावा लागेल. 40 वर्ष मी तुला नैवेद्य अर्पण करतो, त्याशिवाय भोजन ग्रहण करत नाही. 40 वर्ष तू माझ्या हातनं नाही जेवलास आणि माझ्या 5 वर्षाच्या लेकराकडून जेवलास, म्हणजे 40 वर्ष देवा तू उपाशी राहिलास का रे? 40 वर्ष तू उपाशी राहिलास? मला माहिती नाही, मला पुरावा दे. आणि एका भक्ताने मागितल्यावर भगवंत काय सांगतात, हे माझ्या पदरचं नाही, नामदेव गाथेत चरित्र लिहितात नामदेव महाराज. भगवंतांच्या मुखातनं तुपाची छोटीशी धार आली आणि दामाशेट्टींना सांगितलं, इथं या खोलीत राहत असलो ना तरी त्यांनी बोलवलं की येणार, त्याच्या कीर्तनात नाचणार, त्याच्या सोबत जेवणार, त्याच्या सोबत खेळणार आणि त्यांनी माझ्याशी भांडण केलं तरी सुद्धा ते शांतपणे ऐकून घेणार. भक्त कैवारी या भूषी नारायणा बोलता वचना काय लाज म्हणायचे पांडुरंगाला नामदेव महाराज. तुला लाज वाटते का रे मला बोलायची, माझ्याशी बोलायला? आपण भांडू शकतो का असं देवश? नाही ना. जनाबाई म्हणायच्या, अरे विट्यामुळे मायेच्या कारट्या. पुढे फार आहे जनाबाईंचं भांडण पांडुरंगाशी. आपण नाही भांडू शकत. पण हेच नामदेव महाराज, अशी प्रचिती आल्यानंतर दामाशेट्टींनी आपल्याच 5 वर्षाच्या लेकराच्या पायावर मस्तक टेकवावं आणि तिथे डोक्यात पक्क बसलं की मी कुणीतरी वेगळा आहे. मग भगवंतांची परीक्षा सुरू झाली, मी कुणीतरी वेगळा आहे. आणि मग दिवसामासाने नामदेव महाराज मोठे होत आहेत. पंचकृषीमध्ये नाव, वाळवंटामध्ये कीर्तन रंगावं, पांडुरंगाने कीर्तनात नाचावं, सर्वाभूती परमात्म तत्व हे कीर्तनात सांगावं. पण भगवंत म्हणतात की आता खरंच सर्वाभूती परमात्म तत्व हे नामदेव महाराजांना कळवून द्यायचं असेल तर संतांच्या सानिध्यात पाठवावं लागेल. याच संताला पांडुरंग परमात्मा सांगतात, नामदेवा आळंदीला जाल का? नाही देवा, तुला नाही सोडणार. हे पाय नाही सोडणार म्हणाले, इथेच उभा राहून तुझ्याशी बोलणार, भांडणार, खेळणार, नाही सोडणार पंढरपूर. भगवंतांनी अर्ज करावं, जा नामदेवा. आणि नामदेवांनी मग भगवंतांच्या सांगण्यावरून आळंदीला जावं. आळंदीला गेल्यानंतर तिथे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय, निवृत्ती महाराज, निवृत्तीनाथ महाराज, आदिशक्ती ब्रह्मचित्कला मुक्ताबाई आणि सोपान काका या 4ही भावंडांचे चमत्कार सगळ्या पंचक्रोशींनी पाहिले होते. नामदेव महाराजांनी तिथं जावं. सगळ्यांना कळलं नामदेव महाराज आले. पंढरीच्या त्या इंद्रायणीच्या त्या वाळवंटामध्ये आळंदीमध्ये नामदेवांचं कीर्तन रंगलं. कीर्तन उत्तम झाल्यानंतर सगळेजण नमस्कार करतायत नामदेव महाराजांना. ज्ञानराज माऊली सांगतायत, मुक्ते अगं फार मोठा अधिकार आहे त्यांचा, कर तरी नमस्कार, वाग तरी. ती म्हणते, दादा ते म्हणजे काम असं साधं नव्हतंच आमच्या मुक्ताई आई साहेबांचं. त्या म्हणाल्या, दादा तुम्हाला घालायचंय तर तुम्ही साष्टांग नमस्कार घाला तिकडे, मी नाही घालणार. का? मी नाही घालणार. अखंड जयाला देवाचा शेजार. दादा सतत देवाच्या सानिध्यात आहे. कार्य अहंकार गेला नाही, अखंड जयाला देवाचा शेजार. सतत देवाच्या सानिध्यात आहे, सर्वभूती परमात्मा तत्व आहे म्हणतो, पण अनुभवाच्या पातळीवर नाही. याला वाटतं भगवंत माझ्याशी बोलतो, पण सगळ्यांना नमस्कार हा कुठे करतोय? मी नाही करणार. आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती, गोरोबा काकांना तिथं आणलं. हे मडकं दादा, हे मडकं कच्चं आहे म्हणाले, भाजावं लागेल, गुरुकृपेने परिपूर्ण करावं लागेल. आणि मग गोरोबा काका तिथं आले, थापटणं घेऊन आले. सगळ्यांच्या डोक्यावर थापटणं आपटलं. कुणीही प्रतिक्रिया देत नव्हतं, सगळे शांत. निवृत्तीनाथांच्या डोक्यावर आपटावं, माऊलींच्या डोक्यावर आपटावं म्हणाले, अमृताची संजीवनी इथं होतो जाते. ब्रह्मचित्कर आईसाहेब मुक्ताईंच्या मस्तकावर ते थापटणं आपटावं, काहीच नाही, कोणीच काही बोलले ना. सोपान काका काही बोलले नाहीत. पण नामदेव महाराजांच्या समोर आले मात्र आमचे गोरोबा काका, तसं डोकं भणलं. म्हणाले, अरे असं थापटणं आपटून कळतं काय मडकं कच्चं का पक्क ते? मी येणारच नव्हतो म्हणाले इकडे, मी येणार नव्हतो. पण भगवंतांनी रडून 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 आसवानी पितांबर ओला केला आणि मला सांगितलं, जा रे बाबा तिकडे, म्हणून आलोय. आणि एखाद्या गरजवंतांनी हिरा म्हणून धाव घ्यावा आणि काच हातात लागावी, तसं माझं झालं म्हणाले नामदेव महाराज. धावत गेले रडत रडत पांडुरंगा समोर. पांडुरंगा, खरंच करे, खरंच करे, मी
कच्चा आहे, मी कच्चा आहे. ती मुक्ताई मला कच्चा म्हणते. खरंच का रे पांडुरंग, मी कच्चा? पांडुरंग परमात्मा हसले आणि म्हणाले, हो ना मदेबा, तुम्ही कच्चे आहात. सद्गुरु कृपा झाल्यानंतर जीवनाला पूर्णत्व येईल, परिपक्व व्हाल, मग पत्ता द्यावा औंढा नागनाथचा. आपल्या सगळ्यांना माहितीये. तिथे नामदेव महाराज जातात. गेल्या गेल्या समोरचं दृश्य बघितलं, अजूनच डोकं फिरलं. काय पण पत्ता दिलाय देवानी. हे गुरुजी माझे पिंडीवर पाय ठेवून बसलेले, हे माझे सद्गुरु. म्हणले, ओ म्हातार बाबा, ते पाय बाजूला करा. अहो, देवाच्या डोक्यावर पिंडीवर पाय ठेवून बसलात तुम्ही. ते विसोबा काका, विसोबा खेचर, आधीचे चाटी, नंतर विसोबा खेचर झाले मुक्ताईंच्या अनुग्रहानंतर. त्यांनी सांगावं, नामदेवा, अरे बाबा, म्हातारा झालोय, माझे पाय मला उचलत नाही, तूच उचल आणि जिथे देव नाही तिथे ठेव. हा उपदेश झाला. सर्वाभूती परमात्म तत्व हे गुरुकडून कळालं. जिथे पाय उचलून ठेवावे तिथे शिवलिंग जागृत व्हावं, पिंडी प्रगट व्हावी. आणि मग जे उत्तर सापडलं ना, खऱ्या अर्थी जीवनाचा पूर्ण साक्षात्कार झाला. परब्रह्माची अनुभूती प्राप्त झाली. आणि नव्हे, आता देव कुठे याची प्रचिती आली. पंढरपुरामध्ये आले, भगवंताला भेटले, ज्ञानदेवांच्या बरोबर 1 वर्षाची तीर्थवळी केली. ज्ञानदेव महाराजांच्या समाधीनंतर पुढची 40 वर्ष नामदेव महाराज